नमस्कार मंडळी. एकाच प्रकारची डाळ आणि आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना, तोंडाची चव वाढवणारी मुंबई स्पेशल आज आपण भगतचंद ताराचंद स्पेशल दाल फ्राय करणार आहोत. अगदी नेहमीच्या डाळ आणि आमटीपेक्षा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे आणि चवीला देखील खूप सुंदर अशी डाळ लागते. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलची घंटी तर नक्कीच वाजवा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एक छोटी वाटी मुगाची डाळ, त्याच वाटीने अर्धा वाटी तुरीची डाळ घालून 2 ते 3 वेळा हे दोन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता मी घेतलेल्या प्रमाणामध्ये आरामात 4 लोकांना पुरेल इतकी डाळ तयार होते. आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 4 वाटी पाणी घालून एक अर्धा तास या ठिकाणी मी डाळ अशा प्रकारे भिजवून घेतली. डाळ भिजवून घेतल्यामुळे छान मऊसर अशी शिजली जाते. आता त्यामध्ये एक तमालपत्र, एक मोठी वेलची अशा प्रकारे फोडून घालूयात. मोठ्या वेलचीमुळे डाळीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद. आता मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या काढून छान मऊसर अशी डाळ शिजवून घेऊयात. एखादी शिट्टी तुम्हाला कमी किंवा जास्त तुमच्या कुकरनुसार लागू शकते. एका बाजूला डाळ शिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला झटपट असा ह्या डाळ फ्रायसाठी बिरिस्ता तयार करून घेणार आहोत. त्यासाठी जवळपास मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे. अशा प्रकारे कांदा लांबसडक आणि पातळसर चिरून घ्यावा. छान पातळसर कांदा चिरल्यामुळे छान एकसारखा असा तळला जातो. आता तुम्ही म्हणाल 1.5 वाटी डाळीसाठी अर्धा किलो कांदा लागेल का? तर नाही. कोणताही पदार्थ करताना बिरिस्ता टाकायचा असेल ना, तर अशा प्रकारे तयार करून ठेवला ना, तर लगेच तो टाकता येतो. म्हणूनच मी जास्तीचा बिरिस्ता आज करून घेणार आहे. 1.5 वाटी डाळीसाठी जवळपास 2 मध्यम आकाराच्या कांद्याचा बिरिस्ता तयार करून घेतला तरीही चालेल. आता आपण जो बिरिस्ता तयार करत आहोत ना, तो फ्रीजशिवाय देखील बाहेर महिना ते 1.5 महिना टिकला जातो. अजिबात खराब देखील होत नाही. मध्यम आचेवरती हलकासा कांदा सोनेरी रंग यायला लागला ना, लगेच तो तेलामधून काढावा. कारण की कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत तळून घेतला ना, तर तो थंड झाल्यानंतर खूप करपट असा लागेल आणि त्याला कलर देखील खूप डार्क असा येईल. म्हणून अशा प्रकारे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला ना, लगेच तेलामधून कांदा काढून घ्यावा. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला दाल फ्रायसाठी बिरिस्ता देखील तयार झालेला आहे. कुकर हलकासा थंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी पहा डाळ किती मऊसर अशी शिजलेली आहे. अगोदर आपण डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ छान मऊसर आणि एकजीव अशी शिजली जाते. आता गॅस चालू करून मंद आचेवरती आपण डाळीमध्ये तळून घेतलेला कांदा घालून एक कड काढून घेईपर्यंत दुसऱ्या बाजूला ह्या भगतचंद ताराचंद स्पेशल डाळीसाठी तडका तयार करून घेऊयात. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 पळी तेल, पाव चमचा जिरे, भरपूर सारा बारीक चिरलेला लसूण, आपल्या तिखटाप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भगतचंद ताराचंद स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय तयार होते आणि मला खात्री आहे एकदा केली ना, ह्याच प्रकारे डाळ तुम्ही नेहमी कराल. भाताप्रमाणेच चपाती, भाकरी, रोटी आणि फुलक्यासोबत खूप सुंदर अशी डाळ लागते. हलकासा लसूण लालसर झाल्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली. त्यासोबतच साधारणपणे पाव चमचा हिंग आणि चिमूटभर हळद देखील घालावी. सुरुवातीला डाळ शिजताना देखील आपण हळद घातलेली होती, त्यामुळे मी फोडणीमध्ये हलकी बेतानेच हळद घातलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्या डाळीमधील स्पेशल इन्ग्रेडियंट्समध्ये बटर. कोणताही तडका करताना सुरुवातीलाच बटर घातलं ना, तर बटर जळतं आणि त्यामुळे बटरची हवी तशी टेस्ट त्या पदार्थात येत नाही. म्हणूनच बटर शेवटी घालून हलकंसं मेल्ट झाल्यानंतर लगेच ही चुरचुरीत फोडणी आपण जी डाळ घोटून घेतली ना, त्यामध्ये घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आमच्या घरामध्ये महिन्यातून 2 ते 3 वेळा ही डाळ बनवली जाते आणि सर्वांना भयानक आवडते. तुरीची डाळ किंवा आमटी खाल्ल्याने काहींना पित्ताचा त्रास होतो. त्यांच्यासाठी तर ही परफेक्ट अशी दाल फ्राय रेसिपी आहे. चुरचुरीत फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात. डाळ शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं, परंतु आपण जी फोडणी दिली ना, त्याच्यासाठी किंचितभर मीठ घालून घेऊयात.
आता डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत पातळ आणि घट्टसर हवी ना, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालू शकता. शिजवताना डाळी छान मऊसर अशा शिजवून घेतल्या ना, तर डाळीला अप्रतिम अशी टेस्ट येते. आता हलकीशी डाळीला आंबटसर टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये मी शेवटी थोडासा लिंबाचा रस घालून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. डाळीमध्ये सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर आता मंद आचेवरती फक्त 2 ते 3 मिनटं आपण ह्या डाळीला हलकासा कड काढून घेऊयात. खूप जास्त ही डाळ रट शिजवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. अशा प्रकारे हलकासा डाळीला कड आल्यानंतर आता गॅस बंद करून या ठिकाणी आपली मुंबई स्पेशल भगतचंद ताराचंद स्पेशल दाल फ्राय तयार झालेली आहे. तुम्ही देखील मी दाखवल्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि नेहमीच्या डाळीपेक्षा ही डाळ चवीला एक नंबर अशी लागते, त्यामुळे नक्की करूनच पहा. परंतु ही स्पेशल डाळ करण्यासाठी अजिबात त्यामध्ये बटर घालणं विसरू नका. बटरमुळे ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. गरमागरम भात आणि त्यावरती अशी वाफाळती बटरवाली डाळ असेल ना, तर अजून काय पाहिजे. तळून घेतलेल्या कांद्यामुळे तर डाळीला खूप छान टेस्ट येते. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. गरमागरम भात, त्यावरती वाफाळती डाळ आणि थोडंसं आंबटसर आंब्याचं लोणचं, अजून काय पाहिजे. नक्की करून पहा. चला भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.